जयघोष करणार आहे. आणि या जयघोषाच्या द्वारे आम्ही पवित्र सप्ताहामध्ये म्हणजे दुःख सणाच्या आठवड्याच्या या आठवड्यामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. किती विचित्र आहे की जयघोष करत एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त, तर दुसऱ्या बाजूला लवकरच वधस्तंभावर जाणारा येशू ख्रिस्त. तर शेवटच्या आठवड्याच्या नवीन आठवड्या जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा प्रथम दिनी आपल्याला दिसले की पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे हे वेगवेगळे रूप आणि स्वरूप याला आपण या आठवड्यामध्ये याचं महत्व जाणून घेतो. दरवर्षी वर्षोनवर्ष हे दिवस तसेच आहे, ह्यामध्ये काही बदल घडले नाही. परंतु दरवेळेस जेव्हा जेव्हा आपण या संदेशाकडे जातो, जेव्हा जेव्हा या गोष्टीचं आपण मनन करतो, आम्हाला काहीतरी नवीन येशू आम्हाला बघायला मिळतो. प्रेज द लॉर्ड. येशूमध्ये बदल नाही, पण येशूच्या एक वेगळ्या अँगलला, येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या एक वेगळ्या दृष्टिकोनाला आम्हाला दरवेळेस निहारता येतं. आणि याकरता आज आमच्या पवित्र मंदिरामध्ये सिस्टर अरुणा रणभिसे मॅडम आलेले. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. मला वाटतं टाळ्या कमी पडते. मॅडम अनेक वेळेस आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे आपण म्हणून काय जोरात टाळ्या वाजवायचं पाळगतं. निश्चितच जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना आमंत्रण देतो तेव्हा तेव्हा आनंदाने येतात आणि आपल्याला देखील आनंद झाला की नाही. यस. त्याचप्रमाणे सन्माननीय रणभिसे साहेब देखील आमच्यामध्ये आहे आणि आपण त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजूया. क्राइस्ट चर्चचे एल्डर आणि मागील अनेक वर्षापर्यंत ते क्राइस्ट चर्चचे चेअरमॅन म्हणून कार्य करत होते आणि आज देखील ते आम्हामध्ये हजर आहे. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. सिस्टर या अतिशय प्रभूच्या आवेशाने भरलेल्या सेविका आहेत. विविध मंदिरामध्ये त्यांना या आठवड्यामध्येच नव्हे तर अनेक वर्षापासून बोलवत आहे. क्राइस्ट चर्चमध्ये देखील मी त्यांच्याबरोबर 2 वेळेस भक्तीमध्ये सहभागी होतो आणि अशा प्रकारे आमचं या मंदिराबरोबर आणि UCNIच्या या सेविकेचा नियमित संपर्क आहे. आज सुरभी आहे, ती वर संडे स्कूल घेते, त्यांचे देखील त्या दृढीकरणाच्या क्लासमध्ये शिक्षिका राहिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे महिलांची सेवा असो, VBS असो, संडे स्कूलची सेवा असो, दृढीकरणाचे क्लासेस असो किंवा मंडळीची विविध प्रकारची सेवा असो, त्या सदोदित स्फूर्तीने उत्साहाने पुढे आणि पुढे आणि पुढे चालतात. आज प्रभूला धन्यवाद देऊया की ते आज आमच्यामध्ये आहे. परत एक वार ऑनलाईन जे आम्हामध्ये जॉईन झालेले, परत एक वार सर्व ख्रिस्ती भाविकांना त्याचप्रमाणे भक्तजनांना आज झावळ्याच्या रविवारच्या ख्रिस्ती मंडळीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आपण अनेक वर्षापासून या मंडळीची भक्तीमध्ये सहभागी होत आहे. आज देखील आपण या लाईव्ह भक्तीमध्ये फेसबुकवर आम्हाशी कनेक्ट आहात. प्रभूला धन्यवाद असो. आणि यावेळेस वेळ न घेता मी आजच्या संदेशवाहिका सन्मान्य सिस्टर अरुणा रणभिसे यांना विनंती करतो की ते पुढे येतील आणि आजचा विशेष झावळ्याचा रविवारचा संदेश आम्हाला ते देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. होसान्ना, होसान्ना, होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. खरोखर आज परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. या सुंदरशा दिवशी, या सुंदरशा समयी पुन्हा एक वार परमेश्वराने आपली नव्याने भेट घेतलेली आहे. पुन्हा एक वार त्याने नव्याने तुम्हाला आणि मला दर्शन दिलेलं आहे. असा हा महान प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्या गौरवासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये एकत्र आलेलो आहोत. कितीतरी महान हा आजचा दिवस आहे, कितीतरी सुंदर आणि आनंद देणारा आजचा हा दिवस आहे. आज झावळ्याचा रविवार आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पाम संडे ज्याला म्हटलेलं आहे. आणि आजच्या दिवशी आपण जयघोष करत, जय जयकार करत परमेश्वराच्या या पवित्र मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज यावेळेस आपण थोडा वेळ पवित्र वचनातून मनन करणार आहोत. आणि आज ही सुंदरशी संधी मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब
रेव्हरंड चव्हाण यांनी दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानते, त्यांच्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि समस्त मंडळीचे देखील मनापासून आभार मानते आणि खरोखर म्हणते की माझा परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हा परमेश्वर चांगला देव आहे, महान आहे आणि प्रशंसनीय असा हा परमेश्वर आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश. 2000 वर्षापूर्वी घडलेली ही घटना, फार महान घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडली आणि ती घटना इतिहास झाली. सर्व मंडळीच्या जीवनामध्ये ती घटना घडली आणि आजपासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाला सुरुवात झाली. यरुशलेमेमध्ये प्रवेश केला आणि विविध घटना त्याच्या बाबतीत घडलेल्या आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. त्यापैकी पहिली ही घटना की यावेळेस येशू ख्रिस्ताने यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश केलेला आहे. पहा, हा जो शास्त्रपाठ आहे हा चारही शुभवर्तमानामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. मत्ते, मार्क, लूक आणि योहान. थोड्याफार वचनांच्या फरकाने हा संपूर्ण शास्त्रपाठ आपल्याला वाचायला मिळतो आणि प्रत्येकाने येशूच्या जीवनाविषयी घडलेली घटना त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. परंतु हा जो लूक आहे हा काही प्रभू येशू ख्रिस्ताचा निवडलेला शिष्य नव्हता. जसं मत्ते, मार्क आणि योहान होते, ज्यांचं पाचारण, ज्यांचं कॉलिंग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं होतं. वेगवेगळ्या कामात हे व्यस्त होते. कोणी मासे धरत होतं, तर कोणी जाळी धुत होतं, तर कोणी जकात नाक्यावर बसलेलं होतं. आणि अशा त्यांच्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालेला आहे. परंतु हा जो लूक आहे हा काही 12 शिष्यांपैकी नाही, परंतु त्याच्या जीवनाविषयी फार सुंदर गोष्ट या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी हा जो लूक आहे, जो प्रोफेशनली डॉक्टर आहे, वैद्य आहे आणि त्याने ख्रिस्ताविषयीच्या घटना अगदी प्रथमपासून शेवटपर्यंत त्यांनी नमूद करून ठेवलेल्या, अगदी क्रमाक्रमाने त्यांनी नमूद केलेल्या आहेत. आणि हे वैशिष्ट्य आहे या शुभवर्तमानाचं. तर ही जी घटना आहे ही ऐतिहासिक घटना आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश केलेला आहे. लूककृत शुभवर्तमान 19वा अध्याय जेव्हा आपण पाहतो तर जर बारकाईने त्या शुभवर्तमानाचा अभ्यास केला तर हा संपूर्ण अध्याय तारणावर आधारित आहे. सुटकेवर, मुक्ततेवर हा अध्याय जो आहे हा आधारित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुटका करताना आपण या ठिकाणी पाहतो आणि या 19व्या अध्यायामध्ये सुरुवातच जी झालेली आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने यरिहोत प्रवेश केलेला आहे. पहा, यरुशलेमेत जयोत्सवाने प्रवेश करण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त यरिहोमध्ये आलेला आहे. यरुशलेमेमध्ये येण्या अगोदर त्याने यरिहो या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि तो प्रवेश सुद्धा एक महान प्रवेश, कारण एका व्यक्तीचा त्या ठिकाणी पालट झालेला आहे. जक्काय नावाची जी व्यक्ती त्या ठिकाणी आहे ती टॅक्स कलेक्टर आहे आणि त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आहे. सांगायचं काय आहे प्रियांनो की येशूचा प्रवेश, येशूचं पाऊल जिथे जिथे पडतं तिथे तिथे परिवर्तन होतं, तिथे तिथे महान बदल त्या ठिकाणी घडताना आपण पाहतो. यरिहोमध्ये आला. यरिहो ही जी भूमी होती जी यहोशवानं शापित केलेली होती ती येशूच्या प्रवेशामुळे आशीर्वादित झाली. या ठिकाणी जक्काय होता, त्याच्या पापी जीवनामध्ये येशूने प्रवेश केला. जक्कायाचं जीवन बदलून गेलं, जक्कायाचं तारण झालं. फक्त जक्कायाचं नाही
तर त्याच्या घराण्याचं तारण झालेलं आहे. आणि मग आपण पाहतो या ठिकाणी येशूने यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश केलेला आहे. येशू काही येत नव्हता का यरुशलेमेमध्ये? येत होता, परंतु हा जो प्रवेश आहे हा त्याचा शेवटचा प्रवेश त्या ठिकाणी आहे. आणि यरिहोकडून आता तो यरुशलेमेमध्ये आलेला आहे. आणि यरुशलेमेत अजून जाण्या अगोदर त्याचा प्रवेश बेथानी आणि बेथफगे या ठिकाणी झालेला आहे. असा टप्प्याटप्प्याने प्रभू येशू ख्रिस्त प्रवेश करत करत यरुशलेमेमध्ये आलेला आहे. पहा, या ठिकाणी आपण पाहतो लूककृत शुभवर्तमान 19 अध्याय 28 ते 40 वचनांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं किंवा अगदी अभ्यासपूर्वक जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला 3 गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळतात. 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे येशूचा दैवी प्रवेश, डिवाइन एंट्री. येशूचा हा दैवी प्रवेश, डिवाइन एंट्री 28 आणि 29 वचनांमध्ये. दुसरी गोष्ट आहे डिवाइन सॅक्रिफाईस, एक दैवी अर्पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जवळजवळ 30 वचनापासून ते 36 वचनामध्ये आपण पाहतो एक दैवी अर्पण त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. आणि तिसरी गोष्ट आहे डिवाइन प्रोक्लमेशन, एक दैवी घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. वचन 37 ते वचन 40. 3 गोष्टी आपण ह्या शास्त्रपाठातून बघणार आहोत. डिवाइन एंट्री, डिवाइन सॅक्रिफाईस अँड डिवाइन प्रोक्लमेशन. दैवी प्रवेश, दैवी अर्पण आणि दैवी घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून म्हटलं हा जो येशू यरुशलेमेमध्ये आलेला आहे ही एक महान घटना घडलेली आहे. फार काही गोष्टी याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतात. वय वर्ष 33 असताना प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी या यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. पहा, पहिला मुद्दा किंवा पहिला पॉइंट आपण या ठिकाणी पाहतो की त्याचा दैवी प्रवेश झालेला आहे. या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ पोचल्यावर त्याने शिष्यांपैकी 2 असे सांगून पाठवले. हा प्रवेश किंवा ही जी एंट्री आहे ही यरुशलेमेमध्ये होण्या अगोदर यरिहोमध्ये झालेली आहे आणि बेथफगेमध्ये झालेली आहे. आणि जेव्हा बेथफगेमध्ये तो आला तेव्हा मात्र त्यांनी आपल्या शिष्यांना काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या. म्हणजे हा प्रवेश या शिष्यांच्या जीवनामध्ये पुन्हा नव्याने झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे प्रभूचे शिष्य आहोत किंवा जे आपण स्वतःला शिष्य म्हणवतो, विश्वासणारे, त्या आपल्या विश्वासणाऱ्या शिष्यांच्या जीवनामध्ये रोज आणि रोज येशू प्रवेश करतो. रोज आणि रोज येशू येतो. आताच आपण एक गीत गायलं, पहिलंच गीत आपण गायलं, राजा येशू आला. आला म्हणजे त्याचा प्रवेश झाला. कशासाठी झाला? त्या गीतात फार सुंदर वर्णन ऐकण्यात आलं की राजा येशू आला. पहिली गोष्ट सैतानाला जिंकायला. त्याचा प्रवेश कशाला झाला? तर सैतानावर विजय मिळवण्यासाठी पहिला प्रवेश त्याचा झाला. मग झाला तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी हा राजा येशू या जगामध्ये आला. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू शांती देण्यासाठी त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला. जे आपण त्याचे शिष्य आहोत, जे आपण त्याचे विश्वासणारे आहोत, हा राजा येशू आपल्या जीवनामध्ये आलेला आहे का? ज्याने सैतानाला जिंकण्यासाठी प्रवेश केला, ज्याने सर्व जगाला शांती देण्यासाठी ज्याने प्रवेश केला. आणि तिसरी गोष्ट काय आपण ऐकली त्याच्यामध्ये? तर मला शुद्ध करायला. त्याचा प्रवेश का झाला आपल्या जीवनामध्ये? तर तुम्ही आणि मी शुद्ध व्हावं, शुद्ध व्हावं आणि पापापासून मुक्तता व्हावी म्हणून त्याचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये झालेला आहे.
आणि म्हणून तो आपल्यासाठी डिवाइन एंट्री ती आहे, दैवी प्रवेश तो आहे, की जो आज सर्व जगतामध्ये झालेला आहे. संत पाऊल म्हणतो रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 26व्या वचनामध्ये की कोणीही नीतिमान नाही, एकही नाही, कारण सर्वांनी पाप केले आणि सर्वजण देवाच्या गौरवाला अंतरले. सर्वांनी पाप केलं म्हणून येशूने प्रवेश केला. हा त्याचा दैवी प्रवेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2000 वर्षापूर्वी झालेला आहे. काय तो आजही माझ्या जीवनामध्ये आहे का? आजही त्या येशूला, जो येशू माझ्या जीवनामध्ये आला, आजही तो येशू तसाच आहे का? पहा, शिष्यांचं जीवन जर बघितलं तर शिष्यांच्या जीवनामध्ये येशू आला, परंतु फार काळ तो त्यांच्यामध्ये नव्हता. शिष्य त्याला नाकारत होते. शिष्य त्याचं शिक्षण ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. तरी पण वारंवार येशू त्यांच्या बरोबर जात होता. मग हा प्रवेश शिष्यांच्या जीवनात सुद्धा झालेला आहे. पण काय त्या शिष्यांनी ओळखलं होतं का? नाही ओळखलं. मग आज जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो प्रवेश, तो दैवी प्रवेश, ती डिवाइन एंट्री जर त्याची झालेली आहे, तर काय आज तुम्ही आणि मी त्या येशूला ओळखत आहोत का? कारण तो पुढे आलेला आहे. येशू ख्रिस्त हा बेथानी आणि बेथफगे या 2 गावामध्ये पहिल्यांदा आला. आणि या 2 गावांचा जर अभ्यास केला तर अतिशय गोर, गरीब, दीन, दरिद्री लोक त्या ठिकाणी राहणारे होते. अगदी यरुशलेमच्या पायथ्याशी ही गावं होती. आणि येशूनं तिथे प्रवेश करणं पसंत केलं. तिथे त्यांनी पहिलं पाऊल आपलं ठेवलं यरुशलेमेमध्ये जाण्या अगोदर. यरिहो नंतर तो त्या ठिकाणी आला. बेथानी आणि बेथफगे हा त्याचा दुसरा प्रवेश आहे. अतिशय गोरगरीब, रंजलेले, गांजलेले, दुर्लक्षित, तुच्छ लेखलेले, टाकलेले लोक त्या ठिकाणी होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. तिथे त्यांनी प्रवेश केलेला आहे. का? तर त्यांचं जीवन बदलून जावं. कारण तो येशू तुमच्या आणि माझ्यासाठी नम्र झाला, दीन झाला. स्वर्ग सुख सोडून तो दीन झाला, तो गरीब झाला. का? तर तुम्ही आणि मी श्रीमंत व्हावं. आणि हा शिष्यांच्या जीवनात सुद्धा प्रवेश होता. त्या बेथानी आणि बेथफगे येथील सर्व दुर्लक्षित लोकांच्या जीवनामध्ये तो प्रवेश होता. त्यांनी पण ओळखलं नाही. त्यांनी पण ओळखलं नाही. आणि मग पुढे तो यरुशलेमेजवळ आला. ओळखलं नाही म्हणून तो सांगत बसला नाही की मी तुमच्यासाठी आलोय, मला तुमच्या जीवनात प्रवेश करायचा. तो सांगत बसला नाही. तो पुढे आला. पुढे आला आणि मग यरुशलेमेच्या जवळ तो आलेला आहे. आणि मग तिथे मात्र त्याची एंट्री यरुशलेमेमध्ये होताना दिसते. यरुशलेम शांतीचे नगर, त्याच्या नावाचा अर्थच शांतीचे नगर. मग या शांतीच्या नगरामध्ये या शांतीच्या राजाने प्रवेश केलेला आहे. कारण का? या नगरामध्ये सुद्धा शांती नव्हती. यरुशलेम नगर सुद्धा अशांत होतं. त्या काळचे धार्मिक पुढारी, त्या काळचे नेते, त्या काळचा लोकसमुदाय भ्रष्ट झालेला होता. मंदिराचं व्यापारीकरण झालेलं होतं. आणि म्हणून येशूने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. येशूचं यरुशलेमेमध्ये येण्याचं कारण, पहिलं कारण हे होतं की जी अशांतता यरुशलेम नगरीमध्ये होती. आणि हा जो शांतीचा अधिपती आहे,
ज्याची भविष्यवाणी यशया संदेष्टाने ख्रिस्तपूर्व 700 ते 750 वर्ष अगोदर यशया 9 मध्ये लिहिलेली होती की हा शांतीचा अधिपती येईल. बघा, ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झाली. त्याच्या जन्माच्या द्वारे आणि त्याच्या यरुशलेमेमधील प्रवेशाच्या द्वारे. तो यरुशलेमेमध्ये आला, या शांतीच्या नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला, कारण नगर पापिष्ट झालेलं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ही त्याची डिवाइन एंट्री आपण या ठिकाणी बघतो. हा दैवी प्रवेश प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये झालेला आहे. नगरामध्ये प्रवेश केला, शिष्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला, यरिहोमध्ये प्रवेश केला, बेथानी बेथपगे या ठिकाणी प्रवेश केला, आणि मग आता तो यरुशलेमेमध्ये आलेला आहे. आणि तोच येशू त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी त्याचे शिष्य झालेलो आहोत. तो जर आला नसता तर आपण शिष्य म्हणून गणले गेलो नसतो. कारण आपलं जीवन सुद्धा असंच काही दुर्लक्षित असं होतं, पापी जीवन होतं. आणि त्या पापी जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी तो आला, आणि तिथे म्हटलेलं आहे की शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले. बघा, पुन्हा एकदा या 2 शिष्यांची निवड त्या ठिकाणी येशूंनी केलेली आहे. आणि त्या शिष्यांना त्याने सांगितलं, काय सांगितलं त्याने, तर तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त बघा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. एक डिवाइन सॅक्रिफाईस, एक दैवी अर्पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काय आज्ञा केली येशूने त्या शिष्यांना, की तुम्ही जा आणि समोरच्या गावात एक शिंगरू बांधलेलं आढळेल. हे गाढवीचं पिल्लू आहे. हे शिंगरू जे आहे हे गाढवीचं पिल्लू आहे, आणि त्याला बांधून ठेवलेलं आहे, आणि त्याला सोडून आणा अशी प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा करतो. गाढव एक मूक जनावर, आणि या गाढवाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये 3 ते 4 वेळेला आलेला आहे. बलामाचं गाढव आपल्याला माहित आहे नाही का. त्या गाढवीला देवाने वाचा दिली. त्या गाढवीचा उपयोग देवाने बलामासाठी महानरित्या करून घेतला. आणि यशया 1:3 मध्ये आपण पाहतो, इस्रायल राष्ट्रांविषयी जेव्हा परमेश्वर म्हणतो की ही माझी मुलं, हे इस्रायली लोक, हे पापिष्ट राष्ट्र आहे, ही आचारभ्रष्ट मुले आहेत. का परमेश्वर त्यांना असं म्हणतो? कारण बैल देखील आपल्या धन्याला ओळखतो, गाढव देखील आपल्या मालकाचं ठाण ओळखतो, परंतु हे लोक मला ओळखत नाहीत. इस्रायली लोकांना परमेश्वराने बैल आणि गाढवाची उपमा दिलेली आहे. मी त्यांचा धनी आहे, मी त्यांचा मालक आहे, हे लोक मला ओळखीत नाही, इतके हे पापिष्ट राष्ट्र झालेलं आहे असं परमेश्वर त्यांच्याविषयी त्या ठिकाणी म्हणतो. आणि हे बोलत असताना तो आकाश आणि पृथ्वी यांना साक्षीला ठेवतो. तो म्हणतो, अगे आकाशे ऐक, ऐका, आकाश आणि पृथ्वी तुम्ही ऐका, की हे जे माझं निवडलेलं राष्ट्र आहे, जे मी वेगळं केलेलं राष्ट्र आहे, हे आपल्या धन्याला ओळखत नाही, त्याचा ठाव ठिकाणा त्यांना माहित नाही. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी पहा शिष्यांना सांगते की जा समोरच्या गावात. कोणतं गाव माहित नाही, गावाचं नाव नाही. समोरच्या गावात जा, तिथे एक शिंगरू बांधलेलं आढळेल. किती काळ बांधून ठेवलेलं आहे.
किती काळ बांधलेल्या अवस्थेत आहे माहित नाही, परंतु येशू त्या ठिकाणी आला आणि त्या गाढवीच्या शिंगराच्या जीवनात सुद्धा प्रवेश झाला. कारण किती काळ बांधलेलं हे शिंगरू होतं. आता प्रभू काय म्हणतो की त्याला सोडवून आणा. बांधलेली स्थिती सोडवणारा प्रभू येशू ख्रिस्त, बंधनात असलेल्यांना मुक्त करणारा हा प्रभू येशू ख्रिस्त. बंधनात असताना, बांधलेल्या स्थितीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुटका केलेली आहे, मुक्त केलेला आहे. आणि तो दिवस त्या शिंगराच्या जीवनामध्ये सुद्धा आलेला आहे, कारण येशूने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. बांधलेली अवस्था नाही का, आज कित्येक लोकांची बांधलेली अवस्था आहे. काय आपली आहे का बांधलेली अवस्था? आज याचा विचार पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो करा, कारण मी आलेलो आहे. काळ थोडा आहे, आजच म्हटलेला दिवस आहे. नाही तर असं नको व्हायला, सुगी संपली, हंगाम आटोपला आणि परमेश्वरानं म्हणावं माझ्या लोकांचं अजून तारण झालेलं नाही. आजच येशू पुन्हा आलेला आहे. आजच होसान्ना होसान्ना विजयाचा गजर करत येशूला आतमध्ये घेतलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे, यासाठी की तपासून बघा बांधलेलं आहे का कुठे काही. शिंगराला सोडून आणा, तुम्हाला आढळेल बांधलेली स्थिती त्या शिंगराची. ते शिंगरू कोण आहोत? तुम्ही आणि मी ते शिंगरू आहोत, नाही का. आपल्या देह स्वभावामध्ये, देहाच्या कर्मांमध्ये, अनेक पापांमध्ये बांधलेली स्थिती आजही त्या मनुष्याची आहे. ज्या मनुष्याला परमेश्वराने अतिशय प्रेमळ हाताने घडवलेलं होतं, त्याची प्रीती त्याने त्याच्यामध्ये ओतलेली होती, त्याचा कळवळा त्याने त्याच्यामध्ये ओतलेला होता. आजही त्या परमेश्वराच्या प्रेमळ हाताने घडलेला मनुष्य आजही बांधलेल्या स्थितीत आहे का? जसं हे शिंगरू बांधलेलं होतं, तसं तुम्हीही आणि मीही येशूचा प्रवेश आपल्या जीवनात होण्या अगोदर बांधलेल्या स्थितीत होतो. ती मुक्तता, ते तारण, ती पापक्षमा होण्या अगोदर हीच बांधलेली स्थिती तुमची आणि माझी सुद्धा होती. ते शिंगरू दुसरं तिसरं काही नाही तर देवाच्या लोकांचं प्रतीक आहे. येशू जीवनात येण्या अगोदर, तारणा अगोदरची ही स्थिती आहे, बांधलेली स्थिती. परंतु तारणानंतर किंवा सुटका झाल्यानंतर सुद्धा ही स्थिती आहे का, म्हणून पुन्हा एक वार येशू दार ठोकत आहे आणि म्हणतो मी आलेलो आहे. हे शिंगरू तुम्ही आणि मी आहोत. प्रभू म्हणतो जा सोडवा. तुम्हाला आणि मला म्हणतो की जा शिंगर शोधा, बांधलेली आहेत ती, आणि त्यांना सोडवा आणि त्यांना माझ्याकडे घेऊन या, कारण मी आलेलो आहे. त्या शिंगराची स्थिती बांधलेली स्थिती होती आणि प्रभू बांधलेल्या स्थितीत फार काळ त्याच्या लोकांना ठेवत नाही. सोडवून आणा, आज्ञा करतो शिष्यांना की तुम्ही त्यांना सोडवा त्याला. आज तुम्हाला आणि मला तोच अधिकार आणि तीच आज्ञा आहे की असे अनेक बंधनात अडकलेले आहेत, अनेक लोक आहेत, त्यांना मुक्त करून आणा, त्यांना सोडवून आणा. कारण येशू या जगामध्ये आले 2000 वर्षापूर्वीच या जगामध्ये त्याचा दैवी प्रवेश झालेला आहे आणि अजूनही तो ख्रिस्त अनेकांच्या जीवनापासून दूर आहे. आणि जर सुटकेनंतर सुद्धा जर ही स्थिती असेल तर परमेश्वर म्हणतो आणखीन एक संधी आहे, बंधमुक्त व्हा आणि माझ्याकडे या. शिंगरूला सोडवून आणा. प्रभू येशू ख्रिस्तासाठी हे शिंगरू त्या ठिकाणी सोडवण्यात आलं. पहा,
ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. फार महत्वाचा शब्द आहे की प्रभूला ह्याची गरज आहे. कशाची गरज आहे? कुणाची गरज आहे प्रभूला? त्या बांधलेल्या शिंगराची गरज आहे. त्याने बंधमुक्त व्हावं, त्याची सुटका व्हावी आणि त्याने येशूकडे यावं. येशूला आज तुमची आणि माझी गरज आहे. म्हणून त्या बांधलेल्या स्थितीत राहता कामा नये. बंधमुक्त होऊन सुटका झालेलं शिंगरू आज असं येशूला हवंय. त्या शिंगराला माझ्याकडे आणा, कारण येशूला त्याची गरज आहे, प्रभूला गरज आहे. आज तुमची आणि माझी गरज येशूला आहे. कारण त्याच्या महान बलिदानाच्या द्वारे, त्याच्या त्या पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक रक्ताच्या द्वारे तुमची आणि माझी बंधमुक्तता झालेली आहे. आणि अशा शिंगराची प्रभू येशू ख्रिस्ताला गरज आहे. कारण येशू जगामध्ये आला, तो काय म्हणाला जक्कय 19:10 मध्ये? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला. हा येशूचा प्रवेश जगामध्ये का झाला? अनेक हरवलेले लोक होते, त्यांना शोधून शोधून त्यांनी बंधमुक्त केलेला आहे. आणि आज तो तुम्हाला आणि मला म्हणतो की शोधा आणि ख्रिस्ताकडे घेऊन या. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? आत्मे जिंका, है ना? ह्यालाच काय म्हटलं जातं की येशूची सुवार्ता सांगा आणि आत्मे जिंका. प्रभूला गरज आहे आज अशा हरेक शिंगराची प्रभूला गरज आहे. कारण का? ते बांधलेल्या स्थितीत आहे आणि त्याची सुटका, त्याची बंधमुक्तता आज होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण येशूला ते शिंगरू हवंय. आणि हे शिंगरू सुद्धा बघा, त्याचा सुद्धा महान अर्थ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा आपण निर्गमाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 13वं वचन आपण पाहतो. निर्गम 13:13 मध्ये त्या शिंगराविषयी फार सुंदर त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये एक नियम लिहून ठेवलेला आहे. निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 13वं वचन काय म्हटलेलं आहे? गाढवाच्या प्रथम वत्साला म्हणजे शिंगरूला एक कोकरू देऊन, बघा त्याची सुटका कशी आहे, त्या शिंगराची सुटका कशी आहे? गाढवाच्या प्रथम वत्साला म्हणजे त्या शिंगराला एक कोकरू देऊन सोडवायचंय. म्हणजे कोकरू हा मोबदला आहे त्या शिंगराला सोडवण्यासाठी, त्याची सुटका करण्यासाठी एक कोकरू द्यायचंय. जुन्या करारातला हा नियम आहे. प्रथम जन्मलेलं हे शिंगरू आहे आणि त्याची सुटका करण्यासाठी कोकरू हा मोबदला आहे. आणि तुम्ही आणि मी जर शिंगरू आहोत तर तुमची आणि माझी सुटका होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आपल्यासाठी मोबदला म्हणून देण्यात आला. हे ते शिंगरू आहे. शिंगरूची सुटका अशीच नाही झाली, त्याच्यासाठी मोबदला देण्यात आला आणि त्यासाठी येशू आला. त्या शिंगरासाठी येशू आला, कारण तो कोकरा आहे. आणि येशूची ओळख ह्याच्याशिवाय दुसरी कोठली नाही, जी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने दिली. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ही एकच एक त्याची आयडेंटिटी, ही एकच एक त्याची ओळख. कारण ते डिवाइन सॅक्रिफाईस आहे, कारण ते दैवी अर्पण आहे. ते कोकरू तुमच्या आणि माझ्यासाठी दैवी अर्पण आहे. जगाची पापक्षमा होण्यासाठी परमेश्वरानं ते शरीर तयार केलं आणि ते जिवंत अर्पण आहे. म्हणून त्याला डिवाइन सॅक्रिफाईस किंवा दैवी अर्पण असं म्हटलेलं आहे. तो कोकरू मोबदला झाला, तुमच्या आणि माझ्यासाठी मोल देण्यात आलं. आणि या नियमाप्रमाणे या ठिकाणी कोकरू देऊन सोडवावं. आणि म्हणून त्या शिंगराला सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. कारण हा प्रभू येशू ख्रिस्त देवाचं पाप हरण, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ते कोकरू त्या ठिकाणी आलं आणि शिंगराची त्या ठिकाणी सुटका झालेली आहे. शिष्याने जाऊन प्रभूसाठी ते शिंगरू सोडलं
आणि त्या शिंगराला ते घेऊन आले. म्हणजे त्या मूक, जरी तो मूक प्राणी आहे तरी शिंगरू किंवा गाढव हा अतिशय नम्र प्राणी आहे, नम्र प्राणी आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ओझं वाहणारा तो प्राणी आहे. ओझं बघा, ओझं जरी वाहतो तरी तो मुकाट्याने पुढे पुढे जातो. ते शिंगरू किंवा ते गाढव कधीच ओरडत नाही, कितीही ओझं लादा, गप्प बसून ते ओझं वाहणारा हा प्राणी आहे. आणि अशा प्राण्याची येशूला गरज आहे, अशा शिंगराची येशूला त्या ठिकाणी गरज होती. आणि त्याला सोडण्यासाठी येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी आला. हे कोकरू त्या ठिकाणी या शिंगराला सोडवण्यासाठी मोबदला म्हणून त्या ठिकाणी आलेला आपण पाहतो. आणि म्हणून म्हटलं की प्रभूला ह्याची गरज आहे. त्या शिंगरासाठी सुद्धा एक महान अर्पण त्या ठिकाणी झालेला आहे. तो येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि शिष्य गेले, प्रभूने जे सांगितलं ते आढळलं आणि त्या शिंगराला त्यांनी सोडवलं. बरं, सोडवताना सुद्धा असंच तर नाही सुटलं, ते त्या धन्यांनी अडवलं, नाही का, अडवलं आणि म्हणाले का सोडता, ते आम्ही बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही का सोडता. सुटका अशी पटकन होत नाही. ज्याने बांधून ठेवलेला आहे ना धनी, तो अडवतो. तो दुष्ट ज्याने बांधून ठेवलेला आहे तो सहजासहजी सुटका करू देत नाही, कारण तो धनी आहे आणि म्हणून तो अडवतो. का सोडताय, का सुटका करताय त्याची. आणि मग उत्तर येतं प्रभूला याची गरज आहे. आणि मग तिथे त्याचं काही चालत नाही, कारण येशू त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग शिंगरू सुटलं, शिंगरू सुटलं. प्रभू येशू ख्रिस्तासाठी शिंगरू त्या गावामध्ये आलं. आणि मग या शिंगरावर बसून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये आलेला आहे. येशूने आपल्यासाठी शिंगराची निवड केली. हा राजांचा राजा, नाही का, आपण घोषणा केल्या, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. हा राजा कुठल्या घोडे किंवा कुठले रथ याची पसंती त्यांनी केली नाही, याची निवड त्यांनी केली नाही, तर ह्याने शिंगराची निवड केलेली आहे. आणि मग या शिंगरावर बसून हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आपण पाहतो, कारण प्रभूला त्याची गरज होती आणि म्हणून त्याची सुटका झाली आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शिंगरावर बसून आला. आणि मग शिंगरावर बसलेला असताना त्यांनी येशूकडे त्याला आणलं. बंध मुक्त झालेलं शिंगरू आता येशूकडे आलेलं आहे, नाही का. येशूसाठी त्याची सुटका झालेली आहे. आणि तुमची आणि माझी सुद्धा त्या येशूच्या रक्तामुळे केवळ आणि केवळ त्याच्यासाठीच आपली सुटका झालेली आहे. कारण सदा सर्व काळ त्या येशूच्या चरणामध्ये, त्या येशूच्या सानिध्यामध्ये आपण राहावं. सदा सर्व काळ सुटका झाली आणि त्याला येशूकडे आणलं. तुमची आणि माझी सुटका झाली आणि आपण येशूच्या दरबारात आहोत. त्या येशूच्या दरबारात, त्या येशूच्या चरणापाशी, त्या येशूच्या सानिध्यात सदा सर्व काळ. जोपर्यंत तो घ्यायला येत नाही तोपर्यंत त्याच्या जवळ आपलं स्थान आहे. त्याला सोडून मात्र इकडे तिकडे कुठे जाता कामा, कारण ते शिंगरू कुठे गेलं नाही. येशूकडे आणलं तर येशूला सोडून ते कुठे गेलं नाही, ते येशू जवळच राहिलं. त्या सुटकेचा आनंद त्या शिंगराला सुद्धा झाला, कारण मी येशू जवळ आलो. येशू जवळ येण्यामध्ये, येशू जवळ राहण्यामध्ये तो आनंद आहे, ती दया आहे येशूची, ती कृपा आहे. आणि त्या कृपेमध्ये, त्या दयेमध्ये राहणं आता मात्र अत्यंत गरजेचं आहे, कारण आता येशूकडे आलेलो आहोत. येशूने आपल्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे.
आता ती पापाची सत्ता, आता ते अंधकाराचं साम्राज्य निघून गेलेलं आहे आणि येशू नामक प्रकाशाकडे आलेलो आहोत. त्या दैवी राज्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि म्हणून त्या कृपेमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. येशूकडे आणलं आणि मग काय झालं? त्यांनी आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून येशूला त्यावर बसवलं. आपली वस्त्र त्यांनी पांघरली. कोण होतं त्या जयोत्सवाने प्रवेश जो झाला येशूच्या बरोबर? मत्ते, मार्क हे शुभवर्तमानकार म्हणतात की येशूच्या बरोबर मोठा लोकसमुदाय होता, शिष्य होते आणि येशू मध्ये होता. काही पुढे चालत होते, कोणी मागून चालत होतं आणि येशू मध्ये होता. फार मोठा हा जनसमुदाय, फार मोठा हा लोकसमुदाय येशूकडे आलेला होता, कारण येशूने त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला होता. अनेक लोक त्याच्यामध्ये होते आणि हे लोक कोण होते? जे विविध आजारातून बरे झालेले लोक होते. अशुद्ध आत्म्याच्या प्रभावाखाली जे लोक होते ते मुक्त झालेले लोक होते. ज्यांनी येशूचं शिक्षण ऐकलं होतं ते लोक त्या ठिकाणी होते. येशू बरोबर राहणारे ते लोक होते. ज्यांनी येशूचे चमत्कार अनेकांनी पाहिलेले होते ते लोक त्या ठिकाणी होते. असा हा प्रचंड लोकसमुदाय येशू बरोबर त्या ठिकाणी होता. आणि म्हटलेलं आहे त्यांनी आपली वस्त्रे शिंगरावर घालून येशूला बसवलं आणि जसजसा येशू जाऊ लागला तस येशू जात होता त्या वाटेवर त्यांनी वस्त्र पांघरले. हे वस्त्र तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं दर्शक आहे. हे वस्त्र जे आहे ते आपल्या अंतःकरणाचं दर्शक आहे. कारण यशाया संदेष्टा त्याच्या वचनांमध्ये म्हणतो की तुमची धार्मिकता मळलेल्या वस्त्राप्रमाणे आहे, घाणेरड्या चिंधीप्रमाणे तुमची धार्मिकता आहे, असं तो इस्रायल लोकांना ही वस्त्र तर येशूकडे आणलं आणि आपली वस्त्रे त्यांनी पांघरली. बघा, येशू आल्याबरोबर सर्वात प्रथम आपलं अंतःकरण त्या येशूकडे गेलं पाहिजे. सर्वात प्रथम आपलं अंतःकरण त्या येशूला दिलं पाहिजे. या लोकांनी आपले वस्त्र पांघरले असं म्हटलेलं आहे. आणि हे वस्त्र आपल्या अंतःकरणाचं दर्शक आहे. जे मळलेलं होतं, जे घाणेरडं झालेलं होतं, आपले अपराध आणि आपले पाप यांनी मृत झालेलं हे अंतःकरण होतं आणि ते अंतःकरण येशूकडे देऊन टाकलेलं आहे. ते अंतःकरण आज तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा त्या येशूकडे द्यायचं आहे, कारण पुन्हा एकदा तो नव्याने आपल्या जीवनामध्ये प्रवेश करीत आहे. धार्मिकता मळक्या वस्त्राप्रमाणे आहे. असेच हे धार्मिक पुढारी त्या काळामध्ये होते. शास्त्री, परुषी, मुख्य याजक, वडील मंडळ यांची धार्मिकता या मलिन वस्त्राप्रमाणे येशूला दिसलेली होती. आणि त्या लोकसमुदायामध्ये हे लोक सुद्धा होते. यांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी होता आणि त्यांच्या जीवनात सुद्धा येशूने प्रवेश केलेला आहे. हे दैवी अर्पण येशू म्हटलेलं त्यांच्यासाठी सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि ते अर्पण करण्यासाठीच तर येशू त्या येरुशलेमेमध्ये आलेला होता. आणि ती वस्त्र जी आपल्या अंतःकरणाचं दर्शक आहे, जी मलिन आहे, जी पापाने बरबटलेली आहेत, ती प्रभू येशूकडे आणण्यात आलेली आहेत. कारण दावीद राजा
स्तोत्र 51 म्हणतो की देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आणि अनुतप्त हृदय. ते हृदय तो तुच्छ मानणार नाही. ते तुटलेलं फुटलेलं हृदय घेऊन येशूकडे जायचे, ते अंतःकरण घेऊन येशूकडे जायचे. जरी ते मळलेलं आहे, जरी ते खराब आहे, जरी ते मृत आहे, तरी प्रभू ते शुद्ध करणारा आहे. आणि ते शुद्ध करण्यासाठीच तर त्याने त्याचं अर्पण केलेलं आहे. आणि हे चिन्ह आहे तुमच्या आणि माझ्यासाठी की आजही प्रभू येशू ख्रिस्त हीच मागणी आपल्याकडे करतो की कुठे अजून अंतःकरण मलिन असेल तर आज ती येशूकडे आणली पाहिजे. आज ती येशूकडे आणूया, कारण येशू ती मलिनता काढून शुद्ध करेल, कारण त्याने अंतःकरणामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग येशू ती सगळी अंतःकरण घेऊन पुढे त्या ठिकाणी आलेला आहे. हे ओझं येशूवर आहे, मलिन अंतःकरणाचं ओझं येशूवर आहे. त्या कोकरावर ते ओझं आहे. सर्व मानव जातीचं पाप शाप सगळं काही ओझं त्याच्यावर आहे. आणि ते घेऊन येशू आलेला आहे. ते सर्व मानव जातीचे मलिन स्वभाव, देहकर्म प्रभू येशू स्वतःवर घेऊन आलेला आहे. आणि कशासाठी आला तर अर्पण करण्यासाठी. त्याचा प्रवेश कशासाठी होता तर त्याचं अर्पण व्हावं. वधस्तंभावर तो हे सगळं मलिनता घेऊन तो अर्पण करणार होता. आणि म्हणून त्याचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एक दैवी अर्पण म्हणून आपल्या जीवनामध्ये आला. आणि मग तो त्या ठिकाणी आला. आणि मग तेथे पोहोचताच सर्व शिष्य समुदाय, लोक काय लिहितो, सर्व शिष्य समुदाय आणि जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले. डिवाइन प्रोक्लमेशन. प्रभू येशू आला आणि त्यांनी आनंदाने दैवी घोषणा करायला सुरुवात केली. अर्पण म्हणून आला आणि सर्व शिष्य समुदाय आणि जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती. कोणतं महत्कृत्य होतं हे तर लाजारसाला प्रभू येशू ख्रिस्ताने मृतांमधून जिवंत केलेलं होतं. त्यासाठी येशूला पाहायला आलेले होते. कोण आहे हा येशू? हा येशू कोण आहे? तर त्यांचा काय विचार होता की ज्याने मृत लाजाराला जिवंत केलेला आहे तो येशू या ठिकाणी आलेला आहे. तो मसीहा आहे. परंतु राजा म्हणून त्याला ओळखत नव्हते. ही त्यांच्या अंतःकरणामधली मलिनता होती. आणि आता हा येशू आला म्हणून आनंदाने ते उच्च स्वराने देवाची स्तुती करत होते. आणि काय म्हणाले? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. पहा, इथे ही जी गर्जना आहे, ही जी घोषणा आहे, हा आक्रोश आहे. इथे होसांना नाही लिहिलेलं. होसांना हा शब्द इथे नाही, परंतु 3 शुभवर्तमानामध्ये होसांना हा शब्द आहे. आणि होसांना हा जो शब्द आहे हा हिब्रू शब्द आहे. होश आणि आन्ना या 2 शब्दांनी बनलेला हा शब्द आहे. होश म्हणजे तारण. होश या नावाचा अर्थ तारण, मुक्तता. आणि आन्ना म्हणजे आम्ही प्रार्थना करतो. हा आक्रोश त्यांचा आहे. ही जी घोषणा आहे, हा जो गजर आहे, हे देवाची स्तुती का करत होते? येशू आला म्हणून करत नव्हते, तर जो आलेला आहे आता त्यांनी आम्हाला या रोमी साम्राज्यातून मुक्त करावं. कारण यांच्या पूर्वजांनी अनेक बंद मुक्तता पाहिलेली होती. अगदी इतिहास जर पाहिला, इस्रायलाचा इतिहास जर पाहिला, तर सगळ्यात प्रथम
अशुरच्या बंदिवासात राहिले ते, नंतर बाबेलाच्या बंदिवासात गेले, मिस्री लोकांच्या बंदिवासात राहिले, आणि आता रोमी साम्राज्य, या रोमी साम्राज्याच्या बंदिवासात हे लोक होते. आणि म्हणून त्यांचा एकच विचार की आता हा जो शिंगरावर बसून आलेला आहे हा मसीहा आहे, आणि आता तो आमची या साम्राज्यातून सुटका करेल, या बंदिवासातून, या रोमी लोकांच्या छळातून आमची सुटका करेल. म्हणून ते आक्रोश करत होते. होसान्ना, आम्ही प्रार्थना करतो आमची सुटका कर, आम्ही प्रार्थना करतो आमचं तारण कर, कारण त्यांना सुटकेची गरज होती. आणि सुटका त्यांच्या पापांविषयीची नव्हती, तर रोम राज्य जे होतं ते अतिशय या इस्रायली लोकांचा, या यहुदी लोकांचा छळ करणारं राज्य होतं, आणि त्यांच्या हातून त्यांना सुटका हवी होती. आणि म्हणून ते आक्रोश करत होते, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, आमची सुटका कर, कारण आम्ही बंदिवासात आहोत. हा त्यांचा शेवटचा आक्रोश होता. आणि ते लोक कसे होते, हातामध्ये खजुरीच्या झावळ्या घेऊन हा गजर ते करत होते. खजुरीचं झाड किंवा या ज्या ढाळ्या आहेत हे विजयाचं प्रतीक आहे, आणि जणू काही ते विजय घोषित करत होते की हा जो शिंगरावरून येत आहे हा आमची सुटका करेल आणि आम्हाला विजय मिळेल. म्हणून ही घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ही घोषणा आज तुमच्या आणि माझ्यासाठी ती दैवी घोषणा आहे, कारण तुमची आणि माझी सुटका झाली. तो विजय प्रभू येशू ख्रिस्ताने दिला है ना. आता खजुरीच्या झावळ्या नाही, तर आज आपले हात उंच करून आपण परमेश्वराचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये झालेला आहे, आणि तो आदराने त्याला स्वीकारतो. आणि आता तो आक्रोश नाही, कारण येशू आता तू आमची सुटका केलेली आहे ना. आज ही घोषणा आपली आहे की होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आज तुम्ही आणि मी ही घोषणा का करतो, कारण येशू आला 2000 वर्षापूर्वी, कोकरू म्हणून आला, आणि आपल्यासाठी त्याने बलिदान केलं, सुटका केली, आणि आता ही तुमची आणि माझी विजयाची घोषणा आहे. आणि अजूनही पाप बंधनात जर असू तर आजही परमेश्वर म्हणतो, होसान्ना म्हणा, मी सुटका करायला तयार आहे. आजही परमेश्वर सुटका करण्यास तयार आहे. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. ही घोषणा होत असताना काही परुषांनी ऐकलं, आणि परुषांनी त्या ठिकाणी गुरुजी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणले, गुरुजी या शिष्यांना दटावा, खूपच ओरडत आहेत, होसान्ना होसान्ना. कारण त्यांना कळत होतं ते काय म्हणत आहेत, त्यांना कळत होतं शास्त्री पुरुषांना की आमची सुटका कर असं म्हणत आहे, यांना दटावा, यांना शांत करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं फार सुंदर उत्तर या ठिकाणी आहे. त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आज जर हे लोक ओरडले नाहीत तर धोंडे ओरडतील. हे धोंडे कोण? हे धोंडे कोण? ज्यांची अंतःकरण अविश्वासाची आहेत, ज्यांनी अजूनही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताला काहीही अशक्य नाही. तो त्या धोंड्यांच्या मुखातून वधवून घेईल, जसं त्यांनी गाढवीच्या मुखातून वधवून घेतलं. धोंडे, खडक हे बोलणारे नाहीत. नैसर्गिकरित्या यांना शब्द नाही, यांना वाचा नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, आज हा लोक समुदाय, आज हे शिष्यगण जर ओरडले नाहीत तर धोंडे ओरडतील. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं सामर्थ्य दाखवलं. म्हणजे शास्त्री पुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा येशू आला, आणि येशू सांगतो, हे माझं जे अर्पण आहे, हे जे डिवाइन सॅक्रिफाईस आहे, हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण शास्त्री पुरुषी धोंड्यांसारखे होते.
त्यांचं जीवन कठीण पाषाणासारखं होतं. आपण पाहतो खडकावर काठी आपटली मोशेने तर पाणी आलं. मग खडक हे धोंडे बोलणार नाहीत का? बोलतील. गाढवीच्या मुखातून परमेश्वराने वधवून घेतलं बलामासाठी. पेत्रासाठी कोंबडा आरवला. एलियासाठी कावळ्याच्या मुखातून अन्न दिलं गेलं. मग परमेश्वर म्हणतो धोंडे ओरडणार नाहीत का? आज गप्प बसायचं नाही, कारण देवाने बंधमुक्त केलेलं आहे. हे मुख होसांना होसांना फक्त आजच्या दिवशीच नाही तर रोज रोज हे तर स्मरण आहे. येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं सुरुवात त्याचं स्मरण हे आहे. परंतु ही घोषणा ही दैवी घोषणा आहे, कारण हे प्रभू तू आज आमचं तारण कर. ही घोषणा रोज तुम्हाला आणि मला करायची आहे, कारण रोज आणि रोज पश्चातापाची गरज आहे. रोज मानव या नात्याने पाप होतं आणि म्हणून रोज प्रभूला हे ओरडण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही आणि मी धोंडे होता कामा नये, कारण आता येशू जीवनामध्ये आलेला आहे. येशूने आपल्या जीवनामध्ये प्रवेश जे धोंडे होतो, आता त्यांनी तुम्हाला आणि मला वाचा दिलेली आहे, मुख दिलेला आहे की ते उघडा, घोषणा करा, कारण ही दैवी घोषणा आहे. हे डिवाइन प्रोक्लमेशन आहे. होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि काय म्हटलंय? स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. शांती देण्यासाठी या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव या पृथ्वी तलावर झालेले आहेत. आणि ही जर घोषणा केली नाही तर परमेश्वर म्हणतो धोंडे ओरडतील. न ओरडणारे ख्रिस्ताला ओळखत नाहीत. जे ओरडणार नाहीत ते ख्रिस्ताला ओळखत नाही. आणि म्हणून हे लोक म्हणतात ते हा आहे तरी कोण? मग काही जण म्हणाले हा गालिलाहून आलेला संदेष्टा आहे. आणि तो संदेष्टा या ठिकाणी या शास्त्री पुरुषांना सांगतो की हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आणि म्हणून तुम्ही आणि मी धोंडे नाही, कारण प्रभू येशूने त्याचं अर्पण करून तुम्हाला आणि मला मुक्त केलं. आपली अशुद्ध अंतःकरणं त्यांनी शुद्ध केली. ती मलिन वस्त्र त्यांनी काढून टाकली आणि तारणाची वस्त्र त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. त्या क्षमेची वस्त्र त्यांनी आपल्याला घातलेली आहे. कारण ह्या राजाचं राज्य या जगाचं नाही, या जगावर राज्य करण्यासाठी नाही, तर हे राज्य आत्मिक राज्य होतं. आणि म्हणून तो कुठल्या घोड्यावर रथावर बसून नाही आला, तर तो गाढवीवर बसून आला. आणि त्याने जगाला दाखवलं की हा लीन आणि नम्र. जकर्या 9:9 मध्ये जेव्हा आपण ती भविष्यवाणी वाचतो की हे यरूशलेमे, हे सियोनेच्या कन्ये, आनंदाचा गजर कर, कारण पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो राजा कसा आहे? सौम्य आहे, तो लीन आहे आणि तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर 500 वर्ष झालेली ही जकर्या संदेष्टाची भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतो. आणि तो आनंदाचा गजर होसांना होसांना हा आक्रोश आहे की आज तुम्हाला आणि मला करायचा आहे की प्रभू आज आमचं तारण कर. आणि जर आज नाही ओरडलो, आपण नाही ओरडलो, तर प्रभू धोंड्यांच्या मुखाला स्पर्श करेल आणि धोंडे ओरडायला सुरुवात करतील. आणि होत आहे असं होत आहे. आज अनेक ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारे ख्रिस्ताकडे येत आहे आणि ते सुद्धा गजर करत आहेत. आज हे देखील होत आहे, कारण ख्रिस्ताची कृपा हा येशूचा प्रवेश त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. आणि येशूने त्यांच्यासाठी सुद्धा हे सॅक्रिफाईस किंवा हे अर्पण केलेलं आहे. यासाठी अर्पण झालं की तुम्ही आणि मी त्याच्या नावाची घोषणा करावी.
फक्त ह्या एका दिवसापुरती नाही, तर रोज आणि रोज ही घोषणा आपल्याकडून होणं गरजेचं आहे. कारण रोज आणि रोज सुटकेची गरज आहे, रोज आणि रोज मुक्ततेची गरज आहे, नाही का? कारण कोणीही नीतिमान नाही, कोणीही नीतिमान नाही. प्रभू येईपर्यंत हे तारण जे आहे हे सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. हे जर सांभाळलं नाही तर धोंडे ओरडतील. आणि म्हणून सुटका झालेली आहे तर ती सांभाळून ठेवायची आहे. कारण येशूनं एकदा प्रवेश केलेला आहे, त्याचा दैवी प्रवेश झाला आणि त्याचं दैवी अर्पण सर्व जगासाठी झालं. यासाठी झालं की आता जगाने घोषणा करावी, होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आता धोंडे म्हणून नाही तर देवाचे जिवंत धोंडे असे आपण आता झालेलो आहोत, है ना? आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला आज धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू की आज हा दैवी प्रवेश आपल्या जीवनामध्ये झाला. कारण ते दैवी अर्पण, ते दैवी सॅक्रिफाईस आपल्यासाठी झालं, यासाठी की आता प्रभू येईपर्यंत ती घोषणा, ते प्रोक्लमेशन आपल्याला रोज आणि रोज आणि रोज करायचंय, नाही का? आता शिंगरू नाही, आता देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. आता ते मलिन वस्त्र नाही, तर आता धार्मिकतेची, ती तारणाची वस्त्र त्यांनी आपल्याला घातलेली आहे. ती मलिनता त्यांनी स्वतःवर घेतली आणि तो वधस्तंभावर गेलेला आहे. आणि म्हणून तो आनंदाचा आक्रोश आज आपल्याला करायचा आहे. प्रभू करो या सर्व वचनांनी आपल्याला आशीर्वादित करो. थँक्यू. खरोखर अतिशय उत्तम. आणि हे जे रहस्य, जे शास्त्री पुरुषांनाही कळालं नाही, कारण की ते काय म्हटले, येशू यांना गप्प कर. परंतु हे रहस्य आज तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र आत्म्याने खुलं केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. शास्त्री आणि परुषी तोंड बंद करणारे धोंडे झालेले, परंतु ज्या समयी ह्या शास्त्री पुरुषांनी ती धोंड त्या कबरेच्या बाजूला होताना बघितली, त्यांना देखील मान्य करावं लागलं की हा जो आहे हा मसीहा आहे. प्रेज द लॉर्ड. ही धोंड जी आहे, जोवर बंद आहे तेपर्यंत त्यांना वाटलं की हा मनुष्य आहे, मेला, आता सर्व काही संपलं. परंतु हीच धोंड जेव्हा ते कबरेच्या बाजूला झाली आणि जिवंत होऊन, पुनरुत्थित होऊन येशू बाहेर पडला, जगाने म्हटलं खरोखर हा देवाचा पुत्र होता. प्रेज द लॉर्ड. आणि आजपर्यंत निरंतर 2000 वर्षापासून लोक होसन्ना होसन्ना ची मिरवणूक काढतात, परंतु त्यामध्ये राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू हे म्हणून आपण हे देखील म्हणतो की तो तारणारा म्हणून आमच्यामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तारणारा म्हणून नुसतं आला नाही, तर त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे, म्हणून आम्ही ती घोषणा करतो. प्रेज द लॉर्ड. त्या समयी झावळ्या घेऊन होसांना म्हणणारे लोकांना तारणारे येईल, तारणारा आलाय, परंतु आज त्या तारणाऱ्याने आम्हाला खऱ्या अर्थाने तारण दिलेलं आहे. आणि तो आज नुसतं आम्हाला तारण देत नाही, तर आमच्या द्वारे घोषित केलेल्या वचनांच्या द्वारे अनेकांना तारण देते. प्रेज द लॉर्ड. जगातल्या 123 राष्ट्रांमध्ये आज ख्रिस्ती धर्म हा मेजॉरिटी मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये 123 राष्ट्र आहे ज्याच्यामध्ये आज ख्रिश्चनिटी ही मेजॉरिटी मध्ये आलेली आहे. जेव्हा 12 शिष्य होते आणि पुढे जर 120 लोक माडीवर होते, परंतु आज 123 राष्ट्र आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. आणि हा लढा आम्ही तलवारीने नव्हे, हा लढा आम्ही बंदुकीने किंवा तोफीने नव्हे, हा लढा आम्ही काही मिसाईल्सने नव्हे, तर हा लढा येशू ख्रिस्ताच्या घोषणेच्या द्वारे की तो आला आहे आणि तो तुम्हाला त्या स्वर्गीय राज्यामध्ये नेण्यासाठी येत देखील आहे. हे जेव्हा जगाला कळालेलं आहे, तेच शास्त्री आणि परुषी म्हणायला लागले, पहा सर्व जग त्याच्या मागे चाललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काही करवत नाही, आम्हाला त्यांना रोखता येत नाही, कारण की पहा सर्व जग त्याच्या पाठीमागे चाललेलं आहे. आज आपण त्या टेम्पोच्या पाठीमागे जरी चालत असलो,
जरी आज आपण आपल्या हातामध्ये झावळ्या घेऊन जरी चालत असलो तरी देखील आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तारणारा प्रभू 2000 वर्ष पहिले आलेला आहे, तो मरण पावलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे, तो स्वर्गारूढ झालेला आहे, परंतु तो परत एक बार येणार देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आता तो शिंगरावर बसून येणार नाही, तो आता कशावर येणार? ढगावर बसून येणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, आणि तो तुम्हाला आणि मला देखील त्या ढगावर घेऊन जाणार आहे. आणि यासाठी जे आपण तयारी करत आहोत त्याचा आज प्रथम दिन आहे, जेव्हा आपण सुंदर असा संदेश रणबिसे मॅडम कडून ऐकलेला आहे आणि त्यामध्ये आपण ते विविध टप्पे बघितलेले आहे की ज्या टप्प्याच्या द्वारे आम्हाला ही बाब आणखीन स्पष्ट झालेली आहे की प्रभूचं आगमन जरी त्या काळामध्ये दिसत नव्हतं, परंतु आता पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल. येशू ख्रिस्त काय म्हणतो? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवेल. तोच पवित्र आत्मा आज या निश्चित सेविकेच्या द्वारे आम्हाला शिकवून गेलेला आहे. आता शिकलेल्या गोष्टी आम्हाला काय करायचं आहे? त्याचं मनन करायचंय, घरी जाऊन त्याचं चिंतन करायचंय आणि उर्वरित आठवड्यामध्ये जेव्हा आपण उपवास करणार आहोत, जेव्हा आपण प्रार्थना करणार आहोत, आपण हळूहळू मेजापाशी येणार आहोत. मेजाच्या पुढे मोंदी गुरुवार आहे. मोंदी गुरुवारच्या नंतर आपण गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवारकडे जाणार आहोत. तिथे वधस्तंभाची वाटचाल आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या धोंड्यापर्यंत येऊन पोहोचणार आहोत. या धोंड्यानंतर ती धोंड लोटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी एक पुनरुत्थित देव म्हणून प्रगट झालेला आहे. तिथपर्यंतची आपली वाटचाल प्रभू विपुल आशीर्वादित करो. आज परत एक वार मंडळीच्या वतीने आम्ही सन्माननीय अरुणा रणबिसे मॅडमचे आभार मानतो. आपण जोरदार परत एक वार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया.